आमचे अगर हिंदू सण तुम्हाला साजरा सहन होत नसतील, ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात, त्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच तुम्ही हिंदू सणांवर, आमच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकींवर तुम्ही दगडा मारत असतील, अंडी मारत असाल, तर पोलीस आपली कारवाई नक्की करेल आणि केली पण आहे. रात्री सगळ्या केसेस घेतलेल्या आहेत. पण हिंदूंच्या ज्या भावना आहेत, हिंदूंवर जे सातत्याने अशा पद्धतीची ज्या प्रकार होतात, मग असे जे काही जिहादी ज्या बिळामध्ये लपलेले आहेत, त्यांना काय आम्ही सोडणार नाही. आम्हाला अशा पद्धतीचे प्रकार आमच्या हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असताना आम्ही सहन करणार नाही. केस दाखल झालेले आहे, पोलिसांनी योग्य का हाताळलं. पण अगर अशा पद्धतीच्या अंडी फेकण्याचे प्रकार हिंदू सणांवर होत असतील, आमच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकावर होत असतील, तर ईद पण कुठेतरी येते, ह्याच्या लक्षात ठेवावं. ईदचा दिवस पण येईल, मोहरमचा दिवस पण येईल. आमच्या भगवद्गीतेमध्ये शस्त्र उचलण्याची पण मुभा दिलेली आहे. धर्म रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलू शकतो असं आमच्या भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून आम्ही कायद्याचं पालन करण्याचा सगळा ठेका हा काय फक्त हिंदूंनीच घेतलेला नाही. सर्व धर्म समभाव, सेक्युलर फिक्युलर हे सगळे जे काही टेप रेकॉर्डर चालवणारे हे जे काही कोण कार्टे आहेत ना, म्हणजे आता कुठल्या वेळात लपलेले आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीच्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणारे हे जे जिहादी आहे, जे त्या बिल्डिंग मध्ये लपलेले आहेत, आमच्याकडे नावं आलेली आहेत. आता पुढे बघा कसे कार्यक्रम होतात. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी काही गुन्हा नोंद केलेला आहे का?